संघटनेचा इतिहास जेव्हा चित्रफितीच्या माध्यमातून दिसतो तेव्हाही अंगाला शहारे येतात. कोणत्याही सुविधा उपलब्ध नसताना त्यावेळेसचे संघटनेचे प्रतिनिधी, संघटनेचे मोर्चे कसे लढले असतील, किती संकटावर त्यांनी मात केले असतील. आपण ज्या परिस्थितीमध्ये आज आहोत त्या परिस्थितीतून आपल्याला हा लढा अतिशय समर्थपणे एकीने समोर न्यायचा. मित्रांनो, आज आपल्याला एक विशेष उपस्थिती इथे लाभलेली आहे. माननीय पुरुषोत्तम वाजूरकर सर, ते मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी आहेत महानिर्मिती कंपनीचे. त्यांना काही कामानिमित्त जायचं असल्याने मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या या 48व्या वर्धापन दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त करावे. धन्यवाद. सर्वप्रथम भगवान गौतम बुद्ध, आपले सर्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रतिमेस मी श्रद्धांजली अर्पित करतो. महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना यांचा 48वा वर्धापन दिनानिमित्त मी या प्रसंगी उपस्थित माननीय श्री पाटील साहेब, माननीय श्री बोडके साहेब, माननीय श्री जारोंडे साहेब, माननीय श्री मोरे साहेब, फाडके साहेब, गायकवाड साहेब, श्री खंडारे साहेब, रामटेके साहेब, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी. संघटनेची वाटचाल, संघटनेबद्दल आणि संघटना कशी असायला पाहिजे आता आपल्याला जारोंडे साहेबांनी बोललेले आहे, आपण सर्वांना अवगत आहे. आत्ताच आपण मुखपत्र प्रकाशित केलेलं आहे. त्यात आपल्याला एक सुंदर पहिल्या पानावर आपल्याला जारोंडे साहेबांनी उल्लेख केलेला आहे, तुम ना होते तो हम ना होते. हा जो वाक्य आहे खूप छोटा आहे, परंतु आपले पूर्वज जे आपल्यासाठी कष्ट केलेले आहे, आता आपण इकडे बघितला तर हे नाही होते तो हम नाही होते, हे आपल्याला खूप छोटी गोष्ट वाटतो. परंतु हा वाक्य जो आहे आपण जितका समर्पक आणि मनाने विचार कराल तर नक्कीच आपण याच्यावर आपल्याला करायला पाहिजे, काय आपला उद्देश असला पाहिजे, त्यातून कशाला आपल्याला काय कारणात आपलं अस्तित्व टिकून आपण काय करू शकतो हे आपल्याला विचार मांडतीलच. तर मी याबद्दल जास्त न बोलता मी आपल्या कंपनीबद्दल जास्त थोडासा आपल्याला माहिती देऊ इच्छितो की आताच आपण संघटना सहभागातून विकास असा एक कार्यक्रम महानिर्मितीद्वारे घेण्यात आला होता आणि महानिर्मितीची जी भूमिका आहे आणि वाटचाल आहे त्याबाबत आपल्या संघटनेला अवगत करण्यात आले होते, सर्व संघटनेला अवगत करण्यात आले होते. त्याचप्रमाणे थर्मलमध्ये आता आपल्याला माहिती असेल सुपर क्रिटिकल आपला जो तंत्रज्ञानात आलेला याचा आत्मसात करत आहोत आपण, तर त्याकरिता आपल्या सर्वाला त्या तंत्रज्ञान आपल्याला आत्मसात करून त्याला प्रशिक्षण घेण्याचे आणि जारोंडे साहेबांनी आणि औरंगाबादला जी फॅसिलिटी उपलब्ध आहे त्यातही असा कार्यकाळ आपल्याला घेता आला आणि त्या सुपर क्रिटिकलबाबत माहिती आपण आणि आपण मॅनेजमेंटतर्फेही आपण तिथं काय करू का आपण नक्कीच आपण त्या प्रयत्न करूया, जेणेकरून काय की आपल्याला जे नवीन तंत्रज्ञान आहे, नवीन क्रिटिकल आहे, आपण सर्व त्याचा ज्ञान करून आपण कंपनीचा हातभार वाटचाल पुढं करण्यामध्ये. त्याचप्रमाणे हायड्रोमध्ये पण आपण आता म्हणजे खूप मोठे उच्चांक घेणार आहोत. PSP आपल्याला 2000 मेगावॉटचा आपल्याला PSPचा एक मोठा प्रकल्प आपल्याकडे आहे. सोलारचा आपण सर्वांना माहिती आहे 2000 कमिशनिंग झालेला आहे आणि यापुढे आपल्याला 6000 आणखी पुन्हा कमिशनिंग करायचं आहे. तर अशा आपला जो कंपनीचा जो धोरण आहे त्या धोरणामध्ये संघटनाचा पण सहभागाची फार मोठी अपेक्षा आहे आणि संघटनाच्या सहभागाशिवाय संघटना हा एक जो व्यवस्थापनाचा एक भाग असतो आणि त्या भागाचा आणि त्या हाताचा एक सकारात्मक उपयोग झाला तर आपली कंपनी आपला भविष्य उज्ज्वल होण्यामध्ये कोणी नकारू शकत नाही. इतकाच मी बोलतो. पुन्हा एकदा सर्वांना आजच्या वर्धापन दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो आणि आपल्या इथं सांगतो. जय भीम, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. काही निवडक कार्यकर्ते आज आपणासमोर व्यक्त होणार आहे. मी सर्वप्रथम
बोलवतोय माननीय दिलीप पाजाळे साहेब, हे अध्यक्ष आहेत नागपूर परिमंडळाचे. त्याच्या 48व्या वर्धापनानिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो. तसेच आजचा विषय जो आहे संघटन वाढीसाठी साधन व संसाधनाचे नियोजन व संघटनेच्या प्रति समर्पण. तर मित्रांनो, सर्वप्रथम असं आहे की संघटना म्हणजे नेमकी काय आहे. संघटना म्हणजे लोकांचा एकत्रित समूह नसून ती सदस्यांची ताकद आहे की जिथे प्रत्येक सदस्य एकत्र येऊन जे काही उद्दिष्ट आहे ते साध्य करण्यासाठी लढा देतो. आणि आपली जी संघटना आहे ती समतेसाठी, न्यायासाठी, मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी नेहमी लढत आलेली आहे. मित्रांनो, माननीय रंगारी साहेब यांच्या एका पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे, लिहिलेलं आहे की कार्यकर्ता कसा असला पाहिजे. कार्यकर्ता हा कृतिशील असला पाहिजे. त्याच्या कार्यक्षेत्राची, त्याला जी काही तो त्या भागात काम करतो त्याची माहिती असली पाहिजे. कार्यकर्ता हा दान देणारा असला पाहिजे. कार्यकर्त्याला इतिहासाचे ज्ञान असले पाहिजे. तर मित्रांनो, संघटना वाढीसाठी कार्यकर्ता जो आहे तो हा मेन केंद्रबिंदू आहे आणि त्यामुळेच संघटन उभं राहत असते आणि मोठं उद्दिष्ट साध्य होत असते. मित्रांनो, संघटनेच्या वाढीसाठी जे काही संसाधन आहे त्यामध्ये प्रामुख्याने मनुष्यबळ आहे. मनुष्यबळ म्हणजे आपले सदस्य जे संघटनेसाठी काम करतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे त्यात माहिती व तंत्रज्ञान. मित्रांनो, साधनांमध्ये माहिती आणि तंत्रज्ञानाचा आपण पुरेपूर वापर केलेला पाहिजे. व्हॉट्सअप आहे, यूट्यूब आहे, या माध्यमातून आपण प्रत्येक सदस्यापर्यंत कनेक्टेड राहिलं पाहिजे. आणि तसंच जनतेमध्ये सुद्धा आपल्या ज्या चळवळी आहेत त्याची माहिती पोहोचली पाहिजे. कारण आपण बघितलं असेल, बरेच जेव्हा नवीन सदस्य जॉईन होतात कंपनीमध्ये तर त्यांना माहीतच नसते की मागासवर्गीयसाठी काही संघटना आहे म्हणून. तर त्यामुळे माहिती आणि तंत्रज्ञानाचा आपण पुरेपूर वापर केला पाहिजे. तिसरा मुद्दा आहे प्रशिक्षण. सदस्यांच्या जे काही कौशल्य आहे वाढीसाठी नियमितपणे प्रशिक्षण शिबिर झालं पाहिजे. इथे आपण नेहमी घेत असतो. महाराष्ट्रात पण प्रत्येक ठिकाणी असे प्रशिक्षण कौशल्य वाढीसाठी झालं पाहिजे. त्यानंतर आर्थिक नियोजन. संघटनेच्या वाढीसाठी आर्थिक नियोजन जे आहे ते प्रभावीपणे केलेलं असलं पाहिजे. मित्रांनो, जर ही साधनं आपण प्रभावीपणे वापरली तर आपण संघटनेच्या वाढीसाठी आपण निश्चितच त्याची म्हणजे मदत करून नियोजन करू शकतो. पण नुसतं संसाधन असून चालणार नाही, त्याचं नियोजन पण गरजेचं आहे. जसं की योग्य व्यक्तीला योग्य काम देणं, वेळेचे नियोजन आहे की आपल्या जे काही आपली चळवळ आहे त्याच्यामध्ये कमीत कमी वेळामध्ये आपल्या सदस्यांपर्यंत त्याची माहिती पोहोचली पाहिजे आणि प्रत्येकाचा सहभाग त्याला लागलेला पाहिजे. कामाचे नियोजन आहे, नियमित आढावा घेतला पाहिजे आपण की जेणेकरून या सर्व जे काही संसाधने आहेत त्याचा आपण योग्य प्रकारे वापर केला पाहिजे. त्यानंतर चा मुद्दा आहे की संघटनेच्या प्रति समर्पण. हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. जर संघटनेच्या प्रति समर्पण नसलं तर आपण जे उद्दिष्ट आहे ते साध्य करू शकत नाही. संघटनेचे काम हे माझे काम असं समजून आपल्याला काम करावं लागेल की जेणेकरून प्रत्येक जे काही आपला न्यायासाठी, हक्कासाठी लढा आहे तो आपण पूर्वतनास नेऊ शकू आणि त्यात जे काही धोरणात्मक मुद्दे आहे ते आपण प्रशासनासमोर मांडून त्यात आपण आपला विजय मिळवून घेऊ शकतो. त्यामुळे अडचणींना सामोरे जाण्याची आपली तयारी असली पाहिजे.
स्वार्थ बाजूला ठेवून प्रत्येकाने मनापासून काम केलेलं पाहिजे. प्रामाणिक आणि निष्ठा ही संघटनेप्रती असली पाहिजे, की जेणेकरून हे जे समर्पण आहे आपलं, तीच संघटनेची आपली खरी ताकद राहील. त्यानंतर मित्रांनो, एक अजून एक मुद्दा आहे, तो म्हणजे एकजूट आणि संवाद. तर प्रत्येक आपले जे सदस्य आहेत त्याच्यामध्ये एकजूटता असली पाहिजे. मतभेद राहू शकते, पण मनभेद नसायला पाहिजे. मतभेद तर विचारावरून प्रत्येक ठिकाणी असते, पण मनामध्ये तो भेद राहायला नाही पाहिजे. एकीचे बळ हेच संघटनेचे बळ आहे. आणि पुढील दिशा ठरवताना संघटनेची जे नवीन सदस्य आहे त्यांना आपण जोडलं पाहिजे कंपनी आपल्या या संघटनेच्या प्रवाहामध्ये. आणि आपले जे विचार आहे ते प्रखरतेने मांडून जे काही धोरणात्मक मुद्दे आहेत त्यासाठी आपण वारंवार लढा देऊन ते साध्य केले पाहिजे. मित्रांनो, शेवटी एवढंच सांगतो की योग्य साधने, योग्य नियोजन आणि पूर्ण समर्पण हाच मजबूत संघटनेचा आधारस्तंभ आहे. या प्रसंगी मी पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो आणि आपण येणाऱ्या काळामध्ये आपली संघटना खूप मजबूत करू अशी मी सदिच्छा व्यक्त करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. धन्यवाद सर. यानंतर कुणाल पाटील, सचिव, चंद्रपूर परिवर्तन. सर्वांना सप्रेम जय भीम. आज आपल्या संघटनेच्या 48व्या वर्धापन दिनानिमित्त सर्वांना पहिले मी शुभेच्छा देतो. संघटना काय आहे हे मला ज्यावेळेस संघटनेत सदस्य म्हणून सभासद झालो आहे त्यानंतर कळलं. आधी मी जेव्हा इथे जॉईन झालो संघटनेमध्ये 2016ला, त्यावेळेस मी बल्लारशाला डिव्हिजनला होतो. 1 वर्ष तर काही पदाधिकारी म्हणून नाही राहिलो, परंतु दुसऱ्या वर्षापासून पदाधिकारी झालो. आणि पदाधिकारी झाल्यानंतर मला या महावितरणमध्ये आपल्या लोकांवर, SC, ST, OBC या लोकांवर बाकीचे लोक काय अन्याय करतात हे समजून आलं. आणि तेव्हापासून माझ्या मनात एक तळमळ की आपल्या लोकांसाठी कुठेतरी काम करणारा व्यक्ती असायला पाहिजे, असं म्हणून मी तेव्हापासूनचं निरंतर काम करणं चालू केलं. आम्ही जसं आता मी इथे चंद्रपूर झोनला पदाधिकारी म्हणून कार्यरत आहो आजही. तर तिथे जेव्हा जेव्हा कोणत्या सभासदावर अन्याय होत गेला आहे, ते मग बदलीचा विषय असो किंवा काही त्याच्यावर अन्यायकारक रीतीने काही कारवाई होत असेल, तर आम्ही नक्की नेहमी संघटनेच्या माध्यमातून आमच्या संघटनेचे जे काही पदाधिकारी आहेत त्यांनी मिळून तिथे जाऊन प्रशासनासमोर सगळे विषय मांडले आणि सगळे विषय निकाली काढून घेतले आहेत. असो की 100पैकी 100 विषय निकाली निघले नसतील, परंतु 99 विषय हे आमचे निकाली निघले. आणि हे एक लक्षात आलं की हे संघटनेच्या मुळेच आपल्याला यश प्राप्त झालेलं आहे. कारण मी एकटा जर तिथे गेलो असतो एक कर्मचारी म्हणून, तर हे विषय नक्की निकाली निघले नसते. तर या हिशोबाने आज जे संघटना आपल्याला गरजेची आहे, खूप महत्त्वाचं आहे. आणि जे आपली संख्याबळ आहे हे आज आपली जी आहे त्याच्यापेक्षा आज आपल्याला अजून दुपटीने वाढवायची आहे. आज आपले जितके काही इथे पदाधिकारी आहेत, तर प्रत्येक पदाधिकारीने जर एक इथून जाताना एक आपला निश्चय करून गेलेत की प्रत्येकाने आपापल्या संघटनेसाठी किमान रोजचा 1 ते 1.5 तास देऊन, किमान आपण कंपनीसाठी जसं 8 ते 9 तास देतोय तसं किमान 1 ते 1.5 तास जर रोजचा दिला तर नक्कीच संघटनेची भरभराटी होईल. काही एका 10-15 दिवसाआधी आपल्याला एक ते फिगर दाखवली होती. सर बोलू शकतो सर? ती फिगर दाखवली आपल्याला की आपल्या संघटनेची ते ऑनलाईन रजिस्ट्रेशन वगैरे झालं आहे. त्यामध्ये आपलं संघटनेचं जे स्थान दिसलं आहे 3ऱ्या क्रमांकावर. आपण जर पाहतो म्हटलं तर आपल्या महावितरणमध्ये SC, ST, OBC, VJNT, DT हे जे मागासवर्गीय जातीमध्ये मोडणारे जेवढे आहेत, तर 85% जवळपास कर्मचारी कार्यरत आहेत. आणि त्या हिशोबाने आपल्या संघटनेची जे सभासद संख्या आहे ती फार कमी आहे.
तर प्रत्येक पदाधिकाऱ्याने जर विचार म्हणजे एक निश्चय केला की प्रत्येक पदाधिकाऱ्याने 5-5 जर सभासद जर जोडलेत, तर मला असं वाटत नाही की आपण पहिल्या नंबरवर राहू शकणार नाही म्हणून. आणि हे सगळ्यांनी करावं. माझी तर तडमड राहते. जेव्हा पाटील साहेब येतात आमच्याकडे तर आम्ही सरांना आश्वासन देतो आणि पूर्ण करूनच दाखवतो. यावेळेस हे आम्ही चंद्रपूरचं जे होतं थोडंसं आमचं वरोरा आणि बल्लारशा कमी राहिलं, आणि यावेळेस आम्ही ते नक्कीच पूर्ण करणार. सरांनी जे काही आम्हाला दिलेलं आहे उद्दिष्ट ते पूर्ण करणार होतं. पण प्रत्येक पदाधिकाऱ्याने जर असा निश्चय करून गेले तिथून जाताना की मी या वर्षाला 5 सभासद कसे जोडेल, प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी ते नक्कीच ही जी आपली संघटनेची जे काही आज संख्या दिसतं याच्यामध्ये, तर ती कुठेतरी आपल्याला एक आगळं वेगळं चित्र दिसेल. आणि हे भविष्याची फार मोठी गरज आहे. कारण येत्या मागल्या 2 वर्षात तुम्हाला जे प्रशासनामध्ये चेंजेस होताना दिसत आहे आणि आपलं भविष्य काय आहे जे तुम्हाला दिसत आहे, ते ह्यासाठी आपल्याला संघटनेची संख्याबळ मजबूत करून आपलं स्वतःचा जे आहे अस्तित्व जे आहे टिकवून ठेवायचं असेल तर आपण संघटनेला सोबत म्हणजे सभासदांना जोडत संघटना कुठेतरी मजबूत करणं अत्यंत गरजेचं आहे. एवढं बोलतो मी. माझे 2 शब्द समजतो. धन्यवाद. धन्यवाद पाटील सर. यानंतर माननीय R नागदेवते साहेब हे नागपूर परिमंडळाचे माजी अध्यक्ष होते व ऑल इंडिया विद्युत एम्प्लॉईज फेडरेशनचे केंद्रीय कोषाध्यक्ष आहेत. सर्व महापुरुषांना अभिवादन करतो. 48व्या वर्धापन दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो. आज 29 मार्च रोजी जो आपला वर्धापन दिवस आहे त्याच्यामध्ये उपस्थित सर्व संघटनेचे पदाधिकारी, केंद्रीय पदाधिकारी, नुकताच जो स्टॅटिस्टिक्स सांगितला आहे याच्या आधी मी वक्त्यांनी बोललेला आहे, तर त्यानिमित्त मला हेच म्हणायचं आहे की जो पर्सेंटेज आहे पर्टिक्युलरली डिस्ट्रीब्युशन सेक्टरबद्दल बोलतो मी, तर त्याच्यामध्ये काम करण्याचा भरपूर वाव आहे. जरी काम करणारे जे कर्मचारी असतात ते रिमोट एरियामध्ये असतात, लांब लांब असतात, कमी लोक असतात, पण जर आपले कार्यकर्ते पदाधिकारी तिथपर्यंत पोहोचले आणि आपल्या संघटनेचे कार्य तिथपर्यंत कर्मचाऱ्यापर्यंत सांगितलं तर निश्चितच जे कोणी बॅकवर्ड क्लास कम्युनिटीचे जे कर्मचारी असतील दुसऱ्या संघटनेमध्ये ते आपल्या संघटनेमध्ये येऊ शकतात. संवाद साधणं हे महत्त्वाचं आहे, तिथपर्यंत जाणं हे महत्त्वाचं आहे. आणि समजा मोठ्या शहरामधून किंवा झोन लेवलचे जे जिथं लोक असतात तिथून त्यांना दरवेळेस ग्रामीण भागामध्ये शक्य होत नाही, तर तिथले जे लोकल बॉडीचे जर लोक असतात त्यांनी जर ॲक्टिव्हली संपर्क ठेवला लोकांसोबत, तो मग एखादा आपला लाईनमॅन राहू शकतो, एखादा ऑपरेटर राहू शकतो रिमोटमध्ये, तर त्यांनी त्याच्या भागामध्ये लोकांशी संपर्क टाळून त्याचे प्रश्न घेऊन ते कसे सोडवता येईल त्या दृष्टीने जर काम केलं तर निश्चितच मला वाटतं की आपली जी संख्याबळ आहे ते महावितरणमध्ये वाढेल. तर या प्रसंगी मी एवढंच बोलतो आणि परत सर्वांना शुभेच्छा देऊन थांबतो. थँक्यू. धन्यवाद सर. यानंतर महापारेषणच्या आमच्या कार्यकर्ता भूमिका सावध करणार. 48व्या वर्धापन दिवस समारोह साजरा करण्यासाठी आपण सगळे जमा झालो आहोत. आपल्या सगळ्यांना अभिनंदन. आणि या दिनापर्यंत आपण पोहोचलो त्यांच्या सगळ्यांच्या सहभागांना पण अभिनंदन आणि श्रमांना नमन. आज संघटित प्रयत्न हेच यशाचे रहस्य आहे आणि त्याच संघटित प्रयत्नांना साजरा दिवस आज आपण करतोय. यात मला बोलायचं मला हेच बोलायचं आहे की आपण सगळे येतो आणि बसतो हे न करता आपण काय ॲक्टिव्हली करू शकतो, आपल्या जागेवरून पण करू शकतो. इथे आल्यावरच आपल्याला काही करायचं आहे असं नाही, तर आपण जिथे काम करत आहे तिथे आपण आपल्या संघटनेचा इतिहास, आपल्या संघटनेचे उद्देश काय आहे ते लोकांना समजावून सांगण्याची गरज आहे.
आपल्या सगळ्या महिला कार्यकर्त्यांना पण मला हीच विनंती करायची आहे की आपले उद्देश काय आहे. आपले उद्देश नोकरी करणे आहे, आपले उद्देश आपल्या घराचा सांभाळ करणे आहे, पण आपला उद्देश समाजाप्रती पण आहे. जर आज आपण शिकलो, आज मी मंचावर बोलत आहे कारण की मान्यवरांनी आणि बाकीच्या जे आपले विचार आहेत, आंबेडकर साहेबांनी, फुलेंनी यांनी काम केले म्हणून आपण आज इथे आहोत. जर आपण आज हे विसरलो आणि आपण फक्त आपल्या घरकामामध्ये, मुलामध्ये आणि नोकरीमध्येच व्यस्त झालो तर आपल्या पुढच्या पिढीचे काय, आपल्या पुढच्या पिढीचे प्रश्न काय, आपण आपल्या मुलींना काय सांगतो. आपण मुलींना मॉलमध्ये नेतो पण आपण आपल्या मुलींना घरी बसल्या पण इतिहास सांगितला पाहिजे. त्या इतिहासाशिवाय आपला समोरचा प्रवास कठीण आहे. समोर जायचं आहे तर आपल्याला इतिहासाला धरूनच चालावं लागेल. जर आपण इतिहास विसरलो, जसं सरांनी आज आपल्याला इतिहास दाखवला, जर आपण संघटनेचा इतिहास सोबत घेऊन नाही चाललो तर आपला समोरचा प्रवास कठीण आहे. तर आपल्याला इथे यायचंच आहे. इथे आपल्याला आपली एकजूट शक्ती दाखवायचीच आहे. बाहेर पण आपल्याला आपली एकजूट शक्ती दाखवायचीच आहे. तसंच आपल्याला जर आपण संघटित प्रयत्न नाही केले तर आपला यश मिळणे आपल्याला कठीणच जाईल. तर आपल्याला प्रत्येक ठिकाणी एकजूट होऊन आपली उपस्थिती दाखवणे पण गरजेचं आहे. जोपर्यंत आपण आपली शक्ती दाखवणार नाही तोपर्यंत समोरचा आपल्याला भिणार नाही. हे बोलून मी आपलं मनोगत संपवतो. धन्यवाद मॅडम. यानंतर महापारेषणचे सक्रिय कार्यकर्ते माननीय प्रांजल पाटील साहेब. अखिल विश्वात मानवतेच्या उद्धारासाठी ज्यांनी आपले जीवन वेचले अशा सर्व महापुरुषांच्या विचारांना मी सर्वप्रथम शरण जातो व त्यांच्या स्मृतीस अभिवादन करतो. सन्माननीय व्यासपीठ, मित्रांनो, आज आपल्या महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचा 48वा वर्धापन दिन 29 मार्च 1978 रोजी तत्कालीन जे आपले संघटनेचे नेते होते त्यांनी या संघटनेचे एक बीज पेरलं. ते बीज अंकुरलं व त्याचा वटवृक्ष झाला आणि या वटवृक्षाच्या फांद्यांवर आज आपण विसावा घेतो आणि त्याचेच औचित्य साधून आजचा हा कार्यक्रम. मित्रांनो, आजचा हा वर्धापन दिवस म्हणजे केवळ एक कार्यक्रम नसून, केवळ एक सोहळा नसून, तर 48 वर्षापूर्वी जे आपल्या पूर्वजांनी ही संघटना स्थापन करताना जे ध्येय, धोरण, उद्दिष्ट मनात घेऊन ही संघटना स्थापन केली, तेच ध्येय, धोरण, उद्दिष्ट, हा डोलारा इथून पुढे नेण्याची जबाबदारी ही आपली आहे. ही जबाबदारी आपल्याला आपल्या खांद्यावर घेऊन इथून पुढे जायचं आहे आणि या जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी सुद्धा हा सोहळा अतिशय महत्त्वाचा आहे. तर आजच्या या वर्धापन दिनाच्या प्रसंगी सर्वप्रथम मी आपण सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देऊ इच्छितो. मित्रांनो, या प्रसंगी एवढ्या मोठ्या व्यासपीठावर माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला बोलायची संधी दिल्याबद्दल मी संघटनेचे आभार सुद्धा मानतो. आजचा जो विषय आहे, संघटन वाढीसाठी साधन व संसाधनाचे नियोजन आणि संघटनेप्रती समर्पण. मित्रांनो, ज्यावेळेस संघटनेची स्थापना झाली होती त्यावेळेसची परिस्थिती, त्यावेळेसचा वेळ काळ हा निश्चितच, आणि आजची परिस्थिती, आजचा वेळ काळ यात निश्चितच जमीन आसमानाचा फरक आहे. ही संघटना स्थापन करताना त्यावेळेस आपल्या लोकांजवळ काय संसाधने असतील, काय साधने असतील.
सन्माननीय पाटील साहेबांनी अनेकदा आपल्याला सांगितले आहे की त्यावेळेस संघटनेजवळ डोक्यावर छत सुद्धा नव्हते. गाडी घोडी तर फारच लांबची गोष्ट. साहेब नेहमी आपल्याला आठवण करून देत असतात की महाराज बागेच्या कुठल्या तरी एका झाडाखाली सायंकाळी ऑफिस संपल्यावर आपले लोक एकत्रित व्हायचे व मीटिंग घ्यायचे, संघटनेचे ध्येय धोरण उद्दिष्ट ठरवायचे आणि तिथून संघटना चालवायचे. या अनुषंगाने जर विचार केला तर आजची परिस्थिती निश्चितच आज आपल्याकडे मुबलक साधन आहेत, संसाधन आहेत तर अतिशय विषम परिस्थितीतून संघटनेची स्थापना आणि वाटचाल सुरू झाली. पण कोणतीही संघटना ही केवळ पैशामुळे म्हणा किंवा मोठ्या इन्फ्रास्ट्रक्चरमुळे किंवा गाडी घोड्यामुळे ती वाढीस येते अशातला भाग नाही. केवळ हेच संसाधन नसून याच्या पलीकडे जाऊन आपल्याला व्यापक विचार करावा लागेल की याच्या व्यतिरिक्त अजून संघटनेकडे कोणते संसाधन असायला पाहिजे. तर जसं सर्वांना माहिती आहेच की कोणत्याही संघटनेचा कार्यकर्ता हा केंद्रबिंदू असतो. संघटन या नावातच आहे की जेव्हा अनेक लोक एकत्र येतात तेव्हा ते संघटन किंवा संघ बनतो. तर निश्चितच संघटनेचा कार्यकर्ता हा संघटनेचा केंद्रबिंदू असतो. तर पण नुसता संघटनेचा कार्यकर्ता असून चालत नाही. म्हणजे आजच्या परिवेशात बोलायचं झालं तर नुसते कार्यकर्ता असून चालणार नाही, तर ते कार्यकर्ते ट्रेन असले पाहिजेत. म्हणजे केवळ मनुष्यबळ असून चालणार नाही, तर ते मनुष्यबळ आजच्या काळात ट्रेन असणे फारच अतिशय महत्त्वाचे आहे. त्यांची जी इंटेलेक्च्युअल लेवल आहे ही निश्चितच वरच्या लेवलची असली पाहिजे. कारण की ज्या पद्धतीचा सिनेरिओ आजकाल आपण बघतोय, जसे जसे गव्हर्नमेंट चेंज होतात, बदलतात, त्यांचे कायदे नियम हे बदलत जातात, तर कार्यकर्त्याला या बदलणाऱ्या परिस्थितीची जाणीव असणे, बदलणाऱ्या कायद्यांची जाणीव असणे, बदलणाऱ्या सरकारच्या धोरणाची जाणीव असणे, मॅनेजमेंटच्या धोरणांची जाणीव असणे, माहिती असणे व त्याचा उपयोग आपल्या कार्यकर्त्यांसाठी, आपल्या संघटनेसाठी कसा करता येईल याची जाणीव असणे अतिशय महत्त्वाचे आहे. तर माझ्या मते कार्यकर्ता म्हणजे मनुष्यबळ, इंटेलेक्च्युअल संसाधन हे एक दुसरं, आणि तिसरं निश्चितच पैसा हा महत्त्वाचा भाग आहे. कारण की कोणतीही चळवळ, कोणतीही मुवमेंट जर चालवायची झाली तर बिना पैशाने ते होत नाही. आज बाबासाहेबांच्या कृपेने म्हणा किंवा आपल्या संघटनेच्या कृपेने म्हणा, आज आपण सुस्थितीमध्ये आहोत आर्थिकदृष्ट्या. आणि बाबासाहेबांनी म्हटलेलंच आहे पे बॅक टू सोसायटी. तर त्या अनुषंगाने सुद्धा हे आपलं कर्तव्य आहे की आपण हे संघटनेमार्फत ज्या कुठल्या ॲक्टिव्हिटी चालवल्या जातात, राबवल्या जातात, तर त्यात आपल्याला आर्थिक सहकार्य देणे अतिशय महत्त्वाचं आहे. जसं पाजारे साहेबांनी सांगितलं की माहिती तंत्रज्ञानाचा फार मोठा वाटा आहे आजच्या काळात. 21व्या शतकात कोणीतरी म्हटलेलंच आहे की 21व्या शतकात ज्याला लिहिता वाचता येतो त्याला साक्षर म्हणता येत नाही, तर ज्याला माहिती तंत्रज्ञानाचं ज्ञान आहे, ज्याला इफेक्टिव्ह कम्युनिकेशन करता येतं, तो आजच्या काळामध्ये सुशिक्षित मानला जातो. तर या संसाधनाचे सुद्धा आपल्याला योग्य नियोजन आणि योग्य वापर करता आला पाहिजे. त्याचप्रमाणे हे सगळे संसाधन योग्यरित्या आपण जेव्हा संघटनेसाठी वापरू
तरच त्याचं आपल्याला भविष्यामध्ये आपल्या संघटनेच्या वाढीसाठी म्हणा किंवा संघटनेच्या प्रगतीसाठी निश्चितच त्याचा फायदा होणार आहे, उपयोग होणार आहे. आणि त्या अनुषंगाने निश्चितच आपले भविष्य हे उज्ज्वल होणार आहे. तर बोलायचं अजून थोडं होतं, पण एनिवे वेळेची कमतरता आहे, त्यामुळे मी इथेच थांबतो, माझ्या वाणीला विराम देतो. आणि संघटनेने मला इथे बोलायची संधी दिली त्याबद्दल मी पुनश्च एकदा धन्यवाद मानतो व पुनश्च एकदा सर्वांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर एक अनुभवी व्यक्तिमत्व आपल्याला इथे लाभलेलं आहे. आदरणीय CD नारनवरे साहेब, संघटनेचे माजी केंद्रीय कोषाध्यक्ष व स्वतंत्र सेवानिवृत्त विद्युत कर्मचारी बहुउद्देशीय संघटनेचे अध्यक्ष मान्य CD नारनवरे साहेब. सर्व महापुरुषांच्या विचारांना अभिवादन. व्यासपीठावर सन्माननीय व्यक्ती आणि मला एकदम बोलायला सांगितलं. आज 29 मार्च या दिवशी संघटनेचा 48वा वर्धापन दिन आहे. मला वाटतं मार्च महिना जर पाहिला आपण तर हा क्रांतिकारी महिना असा दिसतो. कारण 19 आणि 20 मार्च म्हटलं तर 14 तळ्याचं पाणी जे माणसाला मिळत नव्हतं आज आपण बिसलेरी पाणी पितो आहोत. त्याच्यासाठी पाण्यासाठी कोणी संघर्ष केला असेल तर ते बाबासाहेब आणि आपल्या लोकांनी संघर्ष केला. हे या मार्च महिन्याचं महत्त्व आहे. आणि दुसरंच म्हणजे अशोक आपला राजा होता. आपल्या राजाची जयंती याच महिन्यात होती. ही सर्व जगाला आता माहीत होतं. म्हणून आपण आपला इतिहास हा नेहमी जाणून घेतला पाहिजे. संघटना कशासाठी पाहिजे, काय उद्देश आहे संघटना? हा ठीक आहे, आपण सर्व लोक एकत्र आलो पाहिजे. आपल्यावर जो अन्याय होतो त्याचं परिमार्जन केलं पाहिजे. पण याही परिस्थितीत जेव्हा मी इंजिनियर असलो तर ज्या वर्णव्यवस्थेने किंवा ज्या संघटनेने मला त्रास दिला, माझ्या पूर्वजांना त्रास दिला, ज्या विचाराने माझ्या पूर्वजांना त्रास दिला, त्या संघटनेला मी मदत करावी, पैसे द्यावे. आणि त्यांनी जेव्हा आम्ही नोकरीत लागतो तर यांना रिझर्वेशन भेटू नये म्हणून त्यांनी प्रयत्न करणे, या दोन विरोधाभास आहे. या विरोधाभासाला आपण नेहमीच जाणलं पाहिजे. आणि आपले जे लोक आहेत अजूनही बरेचसे असतील, आमच्या वेळेस होते की ते दुसऱ्या संघटनेत राहत होते. आणि जे आपले मित्र आहेत दुसऱ्या कास्टचे, आता मी एक उदाहरण सांगतो. 1985च्या दरम्यान जवळजवळ हेड ऑफिसला आंदोलन झालं होतं. तर त्याला वाटे मी कदाचित ब्राह्मण असेल, पण जेव्हा मी संघटनेचं ते अधिवेशन आपलं काय म्हणतो त्याला अधिवेशन धरणा कार्यक्रम 89 त्यावेळेस हेड ऑफिसला होतो. आणि आम्ही ते यशस्वीरित्या आम्हाला जेवढं शक्य जातं हेड ऑफिसला आम्ही पार पाडलं. ते जेव्हा त्या आंदोलनात मी उभा होतो तेव्हा तो माझा मित्र होता. त्याला माहीत नाही काय वाटलं, माहीत खूप वाईट वाटलं की बा हे कसं आता मागासवर्गीय आहे, मी याच्यासोबत आतापर्यंत राहिलो. तेव्हा तो माझ्याशी बोलायचं नाही. इतका तिटकारा आपल्या या लोकांना आहे. आणि आपण यांना पैसा देणे, वेळ देणे, बळ देणे, मजबूत करणे हे फार चुकीचं आहे. आणि संघटनेचा उद्देश हाही आहे की आपले लोक जे अज्ञानी आहेत त्या अज्ञानातून त्यांना बाहेर कसे काढणे, हा एक संघटनेचा मोठा उद्देश. आणि हे त्या लोकांना समता, स्वातंत्र्य, बंधुत्व
न्याय कसा मिळेल हे लोकांना सांगणे हेही महत्त्वाचं. मी नागपूर मला वाटते मी DY होतो आणि पाटील साहेब सुद्धा होते. आम्ही दररोज यांच्या पाटील साहेबाच्या स्कूटरवर किंवा माझ्या स्कूटरवर घेऊन आम्ही हिंगणा तिकडे सकाळी 8 वाजता डिव्हिजनची DC उघडते तर त्या DCमध्ये जात होतो आणि लोकांना कन्व्हिन्स करतो. त्या कन्व्हिन्समधून आज ही संघटना बळकटीला आली, आज एवढं मोठं कार्यालय झालं. पण पुढे काय हा तर प्रॉब्लेम आहेच ना. प्रश्न काय संपणार थोडी आहेत आपले, प्रश्न संपणार नाहीत आणि प्रश्न काही उपस्थित होत आहेत. म्हणून आपण ऑल इंडिया पॉवर फेडरेशन काढलं, इंडिपेंडंट लेबर युनियन काढलं, तेही आंदोलन करतायत. पण एवढा प्रॉब्लेम संपले का? जगाच्या वेशीवर कामगाराचे प्रश्नसुद्धा आपल्याला मांडता आले पाहिजेत. वर्ल्ड फोरमवर सुद्धा आपले प्रॉब्लेम मांडता आले पाहिजेत. आणि मला वाटते वर्ल्ड फोरमवर आपण जर आपले प्रॉब्लेम मांडू शकलो तर आपल्याला आपली खरी आपल्याला हे होईल, फायदा होईल. आपण सर्व कुठेही स्थिरवादी राहू नये, बदल नेहमी घडवून आणला पाहिजे. एवढं मोठं ऑफिस आहे म्हणून तुम्ही स्थिर होऊ नये, चेंज सतत येत आला पाहिजे, तरच आपण आपली संघटनेला यशस्वी होईल. आणि आपण सर्वांनी मला जे ऐकून घेतलं याबद्दल मी आपले आभार मानतो आणि इथेच थांबतो. जय हिंद.